मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते केलं जाईल। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचंही लोकार्पण या तिघांच्या हस्ते आज पार पडणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण दाजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर असतील। काय अधिकची माहिती या संदर्भातली? गौरी, अगदी खरं, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या सगळ्या दरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे, लोकार्पण केलं जाणार आहे। मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर फुले स्मारकाचं उद्घाटन केलं जाणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या या ठिकाणी अर्धाकृती पुतळ्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। खरं म्हणजे भारतातील अर्धाकृती पुतळ्यांमध्ये सर्वाधिक उंचीचे हे पुतळे असणार आहे आणि यामध्ये साधारणपणे जर बघितलं तर ज्योतिराव फुलेंचा जो पुतळा आहे तो 8 टनाचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जो आहे तो 7 टनांचा आहे। ब्रॉन्झ धातूपासून हे पुतळे बनवण्यात आलेले आहे आणि एकूणच यासाठी जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे ती देखील परदेशी आहे। वाहतुकीला कुठलाही अडथळा येणार नाही अशा स्वरूपाचं हे सगळं स्मारक आहे। दुसऱ्या बाजूला आमदार सीमा हिरे असतील, आमदार देवयानी फरांदे असतील यांच्या मतदारसंघामध्ये देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन केलं जाणार आहे। अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान केलं गेलेलं आहे, त्याचं देखील भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केलं जाणार आहे। एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून नाशिकमध्ये विविध विकास कामांचा धडाका लावला जातोय। स्मारकाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा देखील प्रयत्न या महायुतीच्या नेत्यांकडून केला जाईल आणि आजच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांकडून पाहायला मिळणार आहे। गौरी, नक्कीच किरण, या सगळ्या त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची